आज लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या पार्ट 3 मध्ये. तर बघा माझी आजी किती छान अशी हसत होती आरशात बघून. जेव्हा मी तिला सांगितलं आरशात बघून हस, मला म्हणते तुम्ही लोकांनी काय काय टिंगल उडवली आहे माझी 2 दिवसापासून. आणि त्यानंतर ना थोडीशी आजीची मस्करी केली. तर म्हटलं तिचं आज सांगत होती आम्हाला की माझा फोन खराब झाला वगैरे वगैरे. तर तिला म्हटलं चल बाई तुला फोन घेऊ. तर मला म्हणते मी जर घेतला माझ्या पैशाने तर मी छोटा फोन घेणार आणि तुमच्या पैशाने घेतला तर मोठा फोन घेणार. तर त्यानंतर आम्ही मामाच्या घरी पोहोचलो, म्हणजेच आमच्या मामाच्या बंगल्यावर पोहोचलो. आणि तिथं छान असं लाजावचं झाड होतं. मग त्यासोबत थोडीफार मजा मस्ती केली. आणि त्यानंतर ना माझ्या आजीला बॅग ठेवायची होती इथं. आणि त्यानंतर परत आम्हाला मोठ्या मावशीच्या घरी जायचं होतं सगळ्यांनाच. आणि त्यानंतर घरात येऊन थोडंफार फोटोशूट केलं. आणि मला ना हा बंगला खूप जास्त आवडतो. त्यानंतर पाणी वगैरे पिलं आणि त्यानंतर निघालो आम्ही जायला मोठ्या मावशीच्या घरी. आणि मग बाहेरून थोडंफार फोटोशूट केलं परत एकदा. आणि माझी आजी बघा आमच्याकडे कशी बघत होती. आणि तिथून निघालो आणि मग आम्हाला ना अन्नप्रशान पण करायचं होतं. म्हणजेच की माझ्या मावस भावाच्या बेबीचं वेलकम होतं आमच्या घरी. सो त्यासाठी आम्ही चाललो होतो स्पेशली. आणि मग त्यांचं वेलकम करायचं होतं आणि अन्नप्रशानचं पण ठरलं होतं. सो त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. त्यानंतर ना आजीला थोडं लुटलं, चप्पल वगैरे घेतली. आणि मग हे बघा हे शोरूम्स कमर्शियल जे की माझ्या मामाचे आहेत. आणि तिथूनच मग कन्हैया डेअरी निगोजची तर खूप जास्त फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल. तिथून मग आईस्क्रीम वगैरे घेतले. कोण घेतले सगळ्यांना. आणि माझ्या आजीचे कष्ट बघा, आईस्क्रीम खायची होती आणि न तेवढी मोठी ती साईडला करून ती खात होती. म्हणजे विचार करा किती स्ट्रगल आहे आजीच्या आयुष्यात. आणि त्यानंतर मावशीच्या घरी पोचलं. तिथं ना डेकोरेशनची सगळी तयारी चालू होती. माझ्या भाच्यानं आणायचं होतं, बाहेर ट्विन्स आहेत ते आणि ते गोड आहेत. सो मग त्यांच्या स्वागताची तयारी चालू होती आमच्या सगळ्यांची. सो मम्मीने आणि मावशीने त्यांनी सगळी ऑलरेडी तयारी अर्धी तर करून ठेवली होती. आणि ना ह्याच्यात सगळ्यात मोठा हात म्हणजे ना आमच्या दत्ता भाऊचा आहे. मग असं म्हणतात ना की रक्ताने जोडलेल्या नात्यांपेक्षा ना जी मनाने जोडलेली नाती असतात ना ती खूप जास्त मौल्यवान असतात बोलू शकतो आपण. माझा भाऊ बघा कसं लोळतोय बेडवरती. हा माझा मावस भाऊ आहे. आणि तो दादा बघा कसं सगळं म्हणजे तयारी करत होता. खूप म्हणजे आम्ही सगळे एकत्रच एक घरासारखं राहतो. आणि तो खूप छान आहे, सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प करतो खूप जास्त. आणि यस त्यांचं नातं असंच राहू देत कायम. आणि त्यानंतर ना आम्ही आहे ना मस्त डेकोरेशन केलं. बाहेर आलो आणि माझी बहीण आणि माझी भावाची पोरगी रांगोळी काढत होती. त्यांचं रांगोळी काढून झालं, माझ्या भावाचा पोरगा बसला रांगोळी काढायला. आणि ते रांगोळी काढत होते तोपर्यंत मी, माझी मावशी, आजी आम्ही तिघीजणी चिल करत होतो. मग आजीला म्हणत होते आजी बघ जरा दिसतोय का आम्ही दोघे असं तसं ते असं जरा नाही का टिंगल मस्ती. त्यानंतर धिंगाणा मस्ती केलं. आणि त्यानंतर मी आणि माझी बहीण बघा कशी भांडत होतो बॅटसाठी. लहान मुलं आहे ना बॅटबॉल खेळत होते. सो मग आम्हाला पण खेळ वाटलं म्हणून मग आम्ही धिंगाणा करतो. आणि बॅट घेतली म्हणून बघा कसं टोमणा मारून जाते आता. क्रिकेट खेळलो. आणि त्याच्यानंतर इथून पुढचा व्लॉग आहे ना खूप स्पेशल असणार आहे, म्हणजेच की उद्याचा व्लॉग. तर तो बघायला विसरू नका. वेलकम असणार आहे बेबीचं. तर चला भेटूयात उद्या.